निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय बरं आहे ना? हो, बरी आहे बरी आहे. अनुभव शेअर करायचा आहे ताई. होय ताई. कुठून बोलताय ताई? आम्ही ऍक्च्युली सांगली जिल्हा जत तालुक्यातले आहेत ताई. सांगली जत तालुका निगडी लमाण तांडा म्हणून आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. आम्ही राहायला पुण्यातच आहे, वाघोलीत. हो का? अरे वा. मग काय अनुभव आला ताई? मला शुगर बीपीचा लय त्रास होत होता. अच्छा. अरे बापरे. 2023 दिपाळी टायमाला. बापरे बापरे. हा हा हा. रात्री 1ला 2ला असं दवाखान्याला जायचं मी. अचानक? असं त्रासच व्हायचं मला. अच्छा अच्छा. बीपीचा? बीपीचा 190 180. अरे बापरे बापरे. हा. मग परत मी स्वामीच 11 माळी जप, तारक मंत्र करायला लागले, तेव्हापासून मला नॉर्मल आले बघा ते. अरे वा. मग तर करायचं, असं भरपूर करत राहायचं ते. करतोय ताई. तुमचा अनुभव ऐकते. हो ना. तुमचा अनुभव, तुमचा आवाज ऐकून निम कमी आले. अरे बापरे. फार अनुभव आहे तुमचं चांगलं. तुमचा अनुभव फार चांगले आहेत म्हणलं. हो ना. हो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं दुःख किती कमी आहे. हो हो हो. नाही का? लय लोकांचं दुःख, लय लोकांचं असं माणसांचं कमी व्हायला लागलं बघा तुमचा अनुभव ऐकून. हो ना. हो. तुम्ही ती सेवा तशीच चालू ठेवा. ठेवतो ताई. तुमचा आवाज तर इतकं गोड आहे. किती लोकांच्या मनात तुम्ही गेलाय ताई स्वामीच्या रूपानं. लय भारी आहे ताई तुमचं. स्वामींची इच्छा. स्वामीची इच्छा. एवढं सेवा कोण करते ताई ह्या दुनियात आता? खरंय खरंय. मी तुम्ही शेअर करताय. करते ताई. स्वामी तुम्हाला चांगलं आयुष्य देऊ दे, चांगलं बळ देऊ दे. असं लोकांच्या पाठीशी राहावा. हो ताई हो ताई. ताई परत आणि अनुभव करायचा आहे मला. माझं जरा काम होणार आहे. हो, होईल होईल. तुमचं लवकर होईल ते काम. तुम्ही म्हणताय ना अनुभव सेव करत आणि परत आला अनुभव हो मिळतात. हो हो. पुन्हा एकदा मी अनुभव दिलतो ताई तुम्हाला. मी जंगलात रेल्वे थांबली होती. हा बरोबर आलं लक्षात. ताई. खूप छान ताई. मी शेअर करते ताई. अनुभव कधी येईल मी ऐकायला? हा ताई, आता तुमचा मेच्या पण पुढे येईल ताई. जरा म्हणजे 30 मेला वगैरे येईल. ठीक आहे ताई. ठीक आहे. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.